गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सो वेलकम माय यूट्यूब चॅनल. आज शिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ना बाहेर सरबत वाटायला घेतलेलं आहे, कारण की मी कधी वाटत नाही, पण या वर्षी वाटायला घेतलेली आहे बाहेर ना. ती पण इच्छा होती माझ्या पोराची, आशूची खूप इच्छा होती. लई दिवस मला माझ्या मागं लागलेला, 15-20 दिवस अगोदरच माझ्या मागं लागलेलं, मम्मी मला सरबत वाटायची. मग पोराची इच्छा कधीच मोडायची नाही. मग त्याची इच्छा होती, म्हणून मी त्याला बोललो वाट सगळ्यांना, जेवढं चांगलंच आहे. त्याची इच्छा आहे ना, त्याचे विचार पण खूप चांगले आहेत, पण खूपच चांगलं. मला लयच बरं वाटला तो बोलला तर. बरं ठीक आहे, मग त्याला मी पूर्ण सगळे सेटिंग लावून दिली. आता तो बाहेर वाटतोय. चला मग तुम्हाला बी दाखवतो, तुम्ही बी प्रसादाचा लाभ घ्यायला या. हा सगळं सरबत वाटून झालं ना, मग आपण जत्रा फिरायला जाणार आहे मुलांना घेऊन. कारण की आज माझे मिस्टर बी घरातच आहेत, कामावर नाही गेले, आज घरातच आहेत ते. मग त्याच्यामुळे आम्ही सर्वजण जत्रा फिरायला जाणार आहे. आणि लई दिवसातून मी ब्लॉग शूट करायला घेतले गाईस. चला मग. चला गाईस, आता आम्ही चाललो मंदिरावर दर्शनासाठी. सगळा ओके झालेला वाटून बिटून, आणि आता आम्ही चाललो मंदिरावर दर्शनासाठी. आणि थोडा जत्रा बी फिरणार आहे मी. चेरी आहे माझ्यासोबत, मिस्टर बी आहेत माझ्यासोबत. चला मग. गाईस भरपूर लाईन आहे ना, आम्ही लाईनला लागलेत दोघं जण. इथून लाईन आहे दर्शनासाठी. चला गाईस, आम्ही झाले जत्रा फिरायला. हे बघा चेरी, मी हे. चला मस्तपैकी अंबरनाथ फिरायला आलो. दर्शन मस्तपैकी घेतला आम्ही छानसा. चला मग तुम्ही बी जत्रा फिरा, एन्जॉय करा, फुल एन्जॉय करा. चला मग गाईस, हे बघा अंबरनाथची जत्रा. गर्दी असते ना, भरपूर ऊन पण भरपूर लागतं. कारण की मी रात्री गेलेलो होतो, पण यात्रेला मला काही यायला जमलं नाही. चला गाईस, आता मी जस्ट घरात पोचलेलो आहोत ना. कारण लय थकलेला होता मी. आराम करता गाईस. जाम उन्हाळ्याला माणसाला कसं डोकायला गरम असतं ना, चक्कर सारखं होतं ना. पोरा घरानेच आहेत, अशी तो आलाच नाही माझ्यासोबत. तो मस्त की टी व्ही बघत होता ना. आता मी काय करता, चेंज करता, हातपाय धुता, चेंज करून थोडा आराम करता. मग संध्याकाळी उठून मग चालू करेल आपला भाष्य. चला. जुनी कशी माझ्या जवळ झोपली आहे ना. तिकडे पोरं बघा, आरशात दिसतात तुम्हाला. मग टी व्ही बघतात. झोपून आता चेरी तर बसले अभ्यास करायला. तुला अभ्यास करायला सांगितले, माझ्याकडे बघायला नाही सांगितलं. अभ्यास कर ना. आम्ही बसलोय
दोघं जण चेरी अभ्यास करतं ना, मी चेरीचा अभ्यास घेतोय बसले ना. आता जेवण बनवायचं आहे मला, उपवासाचा पुरा दिवस उपवास आहे भोले शंकराचा ना. बघू काय करतो ते, बघू बघा गाईस, बघा जेनीच्या शेपटीला साप लटकले. नको ना, बघू बघू बघू. ए नको नको नको, गाठ मारले कर तुम्ही. हा बाबा जेनू बघाले बघाले तू बघाले. शाप शाप शाप. जेनू जेनू बाबा आली आली, वरती चढली वरती चढली. गाईस बघा साप. थांब ना, बघू दे ना गाईस, लोकांना दाखवते ना. गोबा उलटा झाला. मला दाखव बरोबर आहे. चला गाईस, आता मी आता उपास काहीतरी भाजीला घेऊन येते. मी आता भाजी काहीच नाही घरामध्ये, तशा भाजी घेऊन येतात चेरीने. मी चाललं दुकानावर भाजीच्या. ओके ना, तिकडे कुठं चाललंय, इकडं चाल. मी घेतलाय सकाळी नाश्त्याला, मी घेतलाय ब्रेड ना बटर घेतलंय ना. मी पालकची भाजी आणली. मी आता पालक पनीर बनवते. पोरांना आवडतं ना, पोरांच्या पसंतीचं मला बनवायला लागतं. माझ्या पसंतीचं काही मी काही पण खातो. पोरांचं लय नाटक असतं रोजच्या रोज, काय बनवायचं काय बनवायचं. त्याला काही पण खात नाही ना, माझ्यासारखं मी काही पण बनवलं काही पण खातो. नवऱ्याचं आलं, पोरांचं आलं, आलं आलं. आता पालकची भाजी बनवतो नाही. सकाळच्याला मी ब्रेड सँडविच बनवायसाठी मी आणले. चला मग जेवणाची सुरुवात करूया. आता जेवण बनवू आपण. गाईस या जेवायला मस्तपैकी पालक पनीर आहे. पनीर तर मला आवडत नाही ना, म्हणून पनीर काढून साईडला ठेवलं. मी पनीर खात नाही. अरे जेने सर 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 सर. गाईस बघा बघा, ही आता कशी मला कपडे फाडून टाकले. आता ही मला जा तिकडे, जा 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 तिकडे, सर 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 जेनी सर मला सर 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 सर. बघ गाईस, बघला बघ किती चरबी आहे हिला बघ. हां माझ्याशी भांडणं करते ती, माझ्याशी भांडणं करते. जा जा तिकडे जा. नाही माझ्याशी नाही बोलायचं, जा तू चावतीस ना मला. नाही नाही माझ्याशी नाही बोलायचं, जा तिकडे जा तिकडे. नाही नाही तू माझ्याशी नाही बोलायचा. चावली ना माझे, हा हा चावली ना माझे, तू चावली ना. आगाव आगाव ती. हो हो आगाव आहे तू, आगाव आहे. हा जा तिकडे, बाहेर जा, जा बाहेर जा. जेनी बाबा माझे कपडे घाण केले तुम्ही. जेनी तू कपाटात काय करते. गाईस बघू शकता आमची जेनी कपाटात जाऊन झोपतय. कपडे आता असं कपाट खुला असला ना गाईस, असं कपाट खुला असला ना आतमध्ये जाऊन, हे बघा आतमध्ये जाऊन कसं डोळे चमकता बघा तिचं. ए जेनी उतर ना बाबू. काय तुला अंडी घालायची, कोंबडी आहे तू, कोंबडी आहे. हा करीला बंद करून टाक, करीला बंद करून टाक, टाकीला बंद कर, बंद कर. बोंबली दिला जेनी म्याव आली बघ, जेनी म्याव आली बघ. गाईस बघा जेनीची नाटकं काही रोजची हिची नाटकं असतात. हा रोज हिला गवसायला लागतं मला, आणि मला असं गवसायला लागतं हिला कबाडासाठी खोलून बघायला लागतं. आणि आवाज पण देत नाही गाईची, भोकं पण नाही, आतमध्ये मस्त बसलेली असतं. आता बसली आहे. चल आता बाहेर चला, चल बाहेर उतर उतर, चल निघ लवकर निघ. कपडं फाडून टाकशील का मशी. हा
म्हशी आहे डोलं चमकतं बघ. बंद कर थांब. नको रे बाबा नको. गाईस मै जेनू बघा जेनू जेनू बाबा बघा 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 बघा. चोकुलू 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 जेनू माझी जेनू 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 जेनू.